नमस्कार, मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी बुलेटिन मध्ये अनेक महत्त्वाच्या घडामोडी सविस्तरपणे आपण जाणून घेणारच आहोत। पण त्याआधी आतापर्यंत घडलेल्या महत्त्वाच्या 100 घडामोडींचा सुपरफास्ट आढावा। आझाद मैदानावरील आंदोलन आम्ही तात्पुरतं मागे घेतोय अशी घोषणा सदाभाऊ खोत यांनी केली आहे। एसटी कामगारांनी आता त्यांची भूमिका ठरवावी असंही खोत म्हणाले। तर वेतनवाढ ही कर्मचाऱ्यांची मागणी होती आणि वेतनवाढीची मागणी मान्य झाली आहे। हा कामगारांचा मोठा विजय आहे असं सदाभाऊ खोत म्हणाले। तसंच भविष्यात विलीनीकरणाची लढाई सुरूच राहणार असल्याचंही सदाभाऊ खोत म्हणाले। आम्ही माघार घेत असलो तरीही यापुढे आम्ही कर्मचाऱ्यांसोबतच असू असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलंय। तर भविष्यात कर्मचाऱ्यांवर अन्याय झाला तर आम्ही ताकदीने लढू असंही पडळकर म्हणाले। तर गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी महाराष्ट्रातील कष्टकरी आझाद करत आहोत असं ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते म्हणाले। एसटी कर्मचाऱ्यांची आम्ही उद्या सकाळपर्यंत वाट पाहू, त्यानंतर कठोर निर्णय घेऊ असा स्पष्ट इशारा राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिलाय। आंदोलकांनी तुटेपर्यंत ताणू नये असं आवाहनही परबांनी केलंय आणि समितीने विलीनीकरणाचा आदेश दिला तर आम्ही तो मान्य करू अशी ग्वाही परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे। अजूनही एसटी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या असतील तर त्यांनी त्या समितीसमोर मांडाव्यात, जनतेला वेठीस धरू नका असंही परब म्हणाले। एसटी संपाबाबत खोत आणि पडळकरांच्या सामंजस्याच्या भूमिकेचं स्वागत आहे असं मत खासदार संजय राऊतांनी व्यक्त केलंय। संप चालू करणाऱ्यांनी संप कुठे संपवायचा याचा विचार करावा, नाहीतर हजारो कामगारांचं नुकसान होईल असंही खासदार संजय राऊत म्हणाले। कामगार नेते आणि विरोधी पक्षनेते संप चिघळवत ठेवणार असतील तर त्यांना एसटी कामगारांचा गिरणी कामगार करायचा आहे का असा संतप्त सवालही संजय राऊतांनी उपस्थित केलाय। तर संजय राऊतांनी ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंवर निशाणा साधलाय। केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या नेत्यांचा तुम्ही एकेरी उल्लेख करता, कायदा कळत असला तरी सुद्धा तुमचं कर्तृत्व काय असं म्हणत संजय राऊत यांनी गुणरत्न सदावर्तेंवर टीका केली आहे। तर संजय राऊत हे फक्त शिवसेनेसाठी रोखठोक आहेत अशी टीका ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे। तर एकदा तरी कष्टकऱ्यांबाबत तुम्ही रोखठोक मधून लिहिलं का असा सवालही सदावर्ते यांनी संजय राऊतांपुढे उपस्थित केलाय। शरद पवार आणि दिलीप वळसे पाटील हे राज्याचे अपयश आहेत अशी टीका सदावर्ते यांनी केली आहे। तर शरद पवारांनी काल जे तोडायचं राजकारण केलं आणि आम्हाला फसवलं त्या परीक्षेमध्ये ते नापास झालेत असंही सदावर्ते म्हणाले। एसटी आंदोलनात एक सुवर्ण मध्य शोधायला हवा, 2 पावलं दोघांनीही मागे जायला हवं, हा राजकारणाचा भाग होता कामा नये अशी प्रतिक्रिया खासदार अमोल कोल्हे यांनी दिली आहे। तर विलीनीकरणाशिवाय संप मागे घेणार नसल्याचा इशारा एसटी कर्मचाऱ्यांनी दिलाय। त्यामुळे पुणे, नागपूर, कोल्हापूर आणि रत्नागिरीतून अजून एकही एसटी सुटलेली नाही। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग मुंबईमध्ये दाखल झालेत। परमबीर सिंग तब्बल 231 दिवसांनी मुंबईत दाखल झालेत। सध्या कांदिवलीमधल्या क्राईम ब्रांच ऑफिसमध्ये त्यांची चौकशी सुरू आहे। तर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी 26/11च्या दहशतवादी हल्ल्यात दहशतवादी अजमल कसाबचा मोबाईल लपवून ठेवला होता किंवा कुणाला तरी तो दिला होता असा खळबळजनक आरोप निवृत्त एसीपी शमशेर पठाण यांनी केलाय। मंत्री नवाब मलिकांनी पुन्हा एकदा समीर वानखेडेंवर हल्लाबोल केलाय। आणखी एक फर्जीवाडा, अंत्यसंस्कारासाठी मुस्लिम आणि सरकारी कागदपत्रांसाठी हिंदू असा सवाल उपस्थित करत त्यांनी धन्य दाऊद ज्ञानदेव असं ट्विट केलेलं आहे। मलिक यांनी ट्विटरवरून त्यासंबंधीची काही कागदपत्रही शेअर केली आहेत। राज्य मंत्रिमंडळाची आज एक महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीत 1ली ते 7वी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याबाबत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हाईस कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीला हजेरी लावणार आहेत। जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये 100% राजकारण झालंय आणि माझ्या पराभवाला शिवेंद्रराजे जबाबदार आहेत असा गंभीर आरोप आमदार शशिकांत शिंदे यांनी केलाय। तर तो जो दुसऱ्यांसाठी खड्डे खोदतो त्याच खड्ड्यामध्ये तो पडतो। सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीमध्ये आमदार शशिकांत शिंदे यांच्या पराभवावर माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे। तर मंत्री नवाब मलिक यांना मुंबई हायकोर्टाने झटका दिलाय। समीर वानखेडे यांच्या कुटुंबियांबाबत वक्तव्य किंवा आरोप करण्यास मलिकांवर कोर्टाने बंदी घातली आहे। मुंबईतील शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणी आज मुंबई हायकोर्टाने मोठा निर्णय दिलाय। हायकोर्टाने 3 आरोपींची फाशीची शिक्षा रद्द केली आहे आणि या शिक्षेचं रूपांतर आता जन्मठेपेमध्ये झालंय। कोल्हापुरात एसटी कर्मचाऱ्यांनी संप सुरू ठेवण्यासाठी सामूहिक शपथ घेतली आहे। तसंच खोत आणि पडळकर यांनी अपेक्षाभंग केल्याचंही कर्मचाऱ्यांनी म्हटलंय। सोलापूरमध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी संप चालू ठेवण्यासाठी शपथ घेतली आहे। विलीनीकरण होईपर्यंत संपावर ठाम राहण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांकडून करण्यात आला आहे।
इकडे भंडारा एसटी विभागाला संपामुळे तब्बल 12 कोटी रुपयांचा फटका बसलाय आणि एकूण 91 कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आले तर 56 कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे। चंद्रपूरमध्ये विलीनीकरणाच्या मागणीवर एसटी कर्मचारी अद्यापही ठाम आहेत। पगारवाढीनंतरही कर्मचारी कामावर रुजू झालेले नाहीत आणि त्यामुळे आगारामध्ये सध्या एकही बस रस्त्यावर धावली नाहीये। जळगावातले एसटी कर्मचारी सुद्धा संपावर ठाम आहेत। जोपर्यंत विलीनीकरण होत नाही तोपर्यंत एकही बस बाहेर पडू देणार नाही असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिलाय आणि त्यामुळे जळगावातली एसटी सेवा सध्या पूर्णतः ठप्प आहे। आणि एसटी विलीनीकरणाच्या मुद्द्यावर नांदेडमधले कर्मचारी सुद्धा ठाम दिसतायत। जोपर्यंत विलीनीकरण नाही तोपर्यंत लढा सुरूच राहील अशी भूमिका नांदेडमधल्या आंदोलकांनी घेतली आहे। तर नांदेडमध्ये महिला एसटी कर्मचाऱ्यांनी हाताला फिती बांधून सरकारनं केलेल्या पगारवाढीचा जाहीर निषेध केलाय। एकही कर्मचारी कामावर रुजू झालेला नाहीये। एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा आजचा तब्बल 17वा दिवस आहे। वेतनवाढीची घोषणा फसवी आहे अशी घोषणाबाजी जव्हार आगारातल्या कर्मचाऱ्यांनी केली आहे आणि केळी दाखवून त्यांनी सरकारचा निषेध केलाय। तर आमची प्रमुख भूमिका ही शासनात विलीनीकरण करण्यात यावं अशी आहे। पगारवाढ हा आमचा मुद्दाच नाही असं सांगत परळीतल्या एसटी कामगारांचं आंदोलन अजूनही सुरू आहे। तर रत्नागिरीतील एसटी कर्मचाऱ्यांनी संप सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतलाय। न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत लढा चालू ठेवला जाईल अशी भूमिका रत्नागिरी जिल्ह्यातल्या कर्मचाऱ्यांनी घेतली आहे। गडचिरोली आणि अहेरी अशा 2 आगारामध्ये कर्मचाऱ्यांनी संप सुरू ठेवण्याची घोषणा केली आहे। तर पगारवाढ नको, ठोस भूमिका घ्या अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे। लालपरी थांबल्यानं ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना असंख्य अडचणींना तोंड द्यावं लागतंय। एसटीच्या संपामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान तर होतच, याशिवाय त्यांना आर्थिक भुर्दंड सुद्धा सहन करावा लागतोय आणि खासगी वाहनांचा त्यांना आधार घ्यावा लागतोय। तर सोलापुरातले एसटी कर्मचारी सुद्धा आपल्या विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत। त्यामुळे सोलापुरातली बस सेवा अजूनही बंद आहे। विलीनीकरण करणार नाही तोपर्यंत संप सुरूच ठेवणार असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिलाय। तर पगारवाढीनंतर सुद्धा नंदुरबारमधले एसटी कर्मचारी संप मागे घेण्यासाठी तयार नाहीयेत। आज कर्मचाऱ्यांनी गाजराची पूजा करत सरकार विरोधात आंदोलन केलंय। लातूर जिल्ह्याच्या 5 आगारातनं अजून एकही बस निघालेली नाही। आपल्या मागण्यांवर ठाम असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी या ठिकाणीही संप सुरूच ठेवलाय। तर बुलढाण्यात सुद्धा संप सुरूच आहे। विलीनीकरणाच्या मुद्द्यावर एसटी कर्मचारी ठाम आहेत आणि या ठिकाणी सुद्धा बस डेपोमध्ये शुकशुकाट पाहायला मिळतो। तर आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकरांनी जरी माघार घेतली तरी आपण माघार घेणार नसल्याचा पवित्रा इचलकरंजीतल्या कर्मचाऱ्यांनी घेतलाय। विलीनीकरण होत नाही तोपर्यंत रस्त्यावर लालपरी धावू देणार नाही असंही कर्मचाऱ्यांनी म्हटलंय। वेतनवाढीचा निर्णय मान्य नसल्यानं सांगलीतले एसटी कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत। जिल्ह्यातल्या काही डेपोमधली एसटी वाहतूक सुरू आहे, मात्र जिल्ह्याबाहेर अजून एकही बस गेलेली नाही। तर सरकारनं पगारवाढ केली तरी सिंधुदुर्गातील एसटी कामगारांचा संप सुरूच आहे। विलीनीकरणाचा मुद्दा जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच असेल असं कामगार नेत्यांकडून सांगण्यात येतंय। गेल्या 15 दिवसात जिल्ह्यातनं एकही बसची फेरी निघालेली नाहीये। तर पुण्याच्या स्वारगेट एसटी आगारातल्या कर्मचाऱ्यांचा संपही अद्याप सुरू आहे। शिवशाही आणि खासगी बसेस वगळता एकही एसटी बस डेपोत आलेली नाहीये आणि कर्मचारी सुद्धा डेपोमध्ये आलेले नाहीयेत। तर वेतनवाढीचा प्रस्ताव पुढे करत सरकारने आंदोलकांना गाजर दाखवल्याचा आरोप सांगलीतल्या एसटी कर्मचाऱ्यांनी केलाय आणि सरकारच्या या निर्णयाविरोधात आंदोलकांनी सरकारला गाजर दाखवून निषेध व्यक्त केलाय। वेतनवाढीच्या निर्णयानंतर सुद्धा सोलापूर विभागातल्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे। एसटी कर्मचारी आपल्या विलीनीकरणाच्या मागणीवर अजूनही ठाम आहेत। परिवहन मंत्र्यांनी पगारवाढीची घोषणा केल्यानंतर सुद्धा औरंगाबादमध्ये बस स्थानकात शुकशुकाट पाहायला मिळतोय। एकही कर्मचारी कामावर हजर नाहीये आणि आजही संप सुरूच आहे। तर कोल्हापूर भागात सुद्धा एकही एसटी कर्मचारी कामावर रुजू झालेले नाहीत। त्यामुळे कोल्हापूर विभागातल्या सर्वच बस स्थानकांमध्ये अशा प्रकारची शांतता बघायला मिळतेय। तिकडे नागपूरच्या गणेशपेठ बस स्थानकावरून एकही बस सुटली नाहीये आणि एसटी कर्मचारी आपल्या विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत। राज्य शासनाच्या पगारवाढीच्या निर्णयानंतर सुद्धा नाशिकमधल्या एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरूच आहे। पगारवाढ नको, विलीनीकरण हवं या मागणीवर ठाम असलेल्या कर्मचाऱ्यांनी डेपोतनं एकही बस काढलेली नाहीये। मुक्ताईनगरमधील 249 कर्मचारी संपात सहभागी झालेत आणि अजूनही कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे। त्यामुळे बस स्थानकात सध्या सगळीकडे शुकशुकाट बघायला मिळतोय।
तर बीडमध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी गाजर दाखवत सरकार विरोधात आंदोलन केलंय। जोपर्यंत विलीनीकरण नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका बीडमधल्या कामगारांनी घेतली आहे। आणि गेल्या 20 दिवसांपासून परळी डेपोमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। विलीनीकरणाशिवाय एसटी संपाचा तिढा सुटणार नाही असा इशारा परळी आगारातल्या एसटी कर्मचाऱ्यांनी दिलाय। तर नांदेडमध्ये एकही एसटी कर्मचारी कामावर रुजू झालेला नाही आणि जिल्ह्यात आतापर्यंत 65 कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय। कोल्हापुरात सुद्धा एसटी कर्मचारी आपल्या आंदोलनावर ठाम आहेत। आंदोलनस्थळी कर्मचारी पुन्हा येण्यास सुरुवात झाली आहे, त्यामुळे या ठिकाणी पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आलाय। तर एसटी महामंडळाच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावर उस्मानाबादमधले आंदोलक ठाम आहेत। जोपर्यंत विलीनीकरण नाही तोपर्यंत लढा सुरूच राहील अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे। आणि औरंगाबाद बस स्थानकात सलग 18व्या दिवशी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। पगारवाढ दिल्यानंतर सुद्धा कर्मचाऱ्यांनी एसटी आगारात सरकार विरोधात घोषणाबाजी केली आहे। तर विलीनीकरणाच्या मागणीवर एसटी कर्मचारी अजूनही सगळीकडे ठाम असलेले दिसत आहेत। गोंदियामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरूच आहे। गोंदियात सुद्धा एकही कर्मचारी कामावर हजर झालेला नाही। आणि लालपरी थांबल्यानं ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना असंख्य अडचणींना तोंड द्यावं लागतंय। एसटीच्या संपामुळे विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान तर होतच आहे, याशिवाय त्यांना आर्थिक भुर्दंड सुद्धा सहन करावा लागतोय, कारण त्यांना प्रवासासाठी खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतोय। एसटी कर्मचाऱ्यांबाबत चांगला निर्णय झालाय। विद्यार्थी आणि नागरिकांचे हाल होत असल्यानं कर्मचाऱ्यांनी आता कामावर परतायला हवं असं मत राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलंय। पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातल्या मनसरमध्ये पराग मिल्क उद्योग समूहासह उद्योजक देवेंद्र शहा यांचं घर आणि कार्यालयावर छापेमारी सुरू आहे। मात्र हा छापा आयटीचा की ईडीचा याबाबत अद्यापही संभ्रम आहे। मात्र 4 पथकं छापेमारीमध्ये सहभागी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। इकडे सिंधुदुर्ग नगरपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजलंय आणि जिल्ह्यातील 4 नगरपंचायतींच्या निवडणुका 21 डिसेंबरला होणार आहेत, तर 22 डिसेंबरला मतमोजणी सुरू होणार आहे। अकोले तालुक्यातल्या अगस्ती सहकारी कारखान्याच्या कारभाराविरोधात पुण्यामध्ये साखर आयुक्त कार्यालयाबाहेर शेतकऱ्यांनी आंदोलन केलंय। शेतकऱ्यांचे थकीत पैसे देण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलंय। तर लातूर जिल्ह्याच्या पानगावमधले शिक्षक संतोष वाघमारे यांनी आपल्या पत्नी आणि मुलासह आमरण उपोषण सुरू केलंय। त्यांच्या पदाला शिक्षण विभागाची मान्यता मिळालेली असताना संस्थाचालक हेतू पुरस्कार पगार काढत नसल्यानं त्यांनी हे उपोषण सुरू केलंय। येवल्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज लाल कांदा दाखल झालाय। लाल कांदा दाखल होताच कांद्याच्या ट्रॅक्टरचा शुभारंभ करण्यात आला। या कांद्याला 2301 रुपये इतका भाव मिळाला। तर पपईवर येणाऱ्या विविध रोगांमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी पर्यायी पीक म्हणून अरबी कंद भाजीची लागवड केली होती। मात्र बाजारभाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांनी अरबीच्या पिकावर नांगर फिरवलाय। वाशिम जिल्ह्याच्या कारंजीमध्ये शेतातील वीज पुरवठा महावितरणनं बंद केलाय। तर कोणत्याही प्रकारचं बिल न देता प्रत्येकी 5000 रुपये आकारण्यात आले आणि ही सक्तीची वसुली थांबवून खंडित विद्युत पुरवठा त्वरित सुरू करावा अशी मागणी करंजी परिसरातल्या शेतकऱ्यांनी केली आहे। पुण्याच्या आंबेगावमध्ये ऊसाच्या शेतात ऊस तोडणी सुरू असताना शेतात एक बिबट्यावादी आणि 2 बछडे आढळून आले, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये काहीशी घबराट पसरली आहे। वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या बछड्यांना ताब्यात घेतलंय आणि बिबट्यावादी मात्र पळून गेली आहे। चिपी विमानतळावर जंगली प्राण्यांचा वावर वाढलाय, त्यामुळे विमानतळावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। वाशिष्ठी नदीतला गाळ काढण्यासाठी चिपळूण बचाव समिती आक्रमक झाली आहे। त्यासाठी 6 डिसेंबरपासून शहरातले नागरिक आणि व्यापारी मिळून साखळी उपोषण करणार आहेत। मलकापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या व्यवहारांवर आरबीआयनं निर्बंध आणलेत। ग्राहकांना खात्यामधून 10,000पेक्षा जास्त रक्कम काढण्यास मनाई करण्यात आली आहे। महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज 37वी पुण्यतिथी आहे आणि त्यानिमित्त कराडमधल्या प्रीती संगमावर समाधीस्थळी साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील यांनी अभिवादन केलंय। भोपाळमध्ये एनएसयूआयचं नव्या शिक्षण पद्धतीविरोधात आंदोलन सुरू होतं आणि यावेळी आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केलाय। आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी हा लाठीचार्ज केल्याचं कळतंय। भारतीय नौदलाच्या सामर्थ्यामध्ये आता आणखी वाढ झाली आहे। कलावरी श्रेणीतली आयएनएस वेला पाणबुडी भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली आहे। मुंबईमध्ये नौदल प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये या नौकेचं जलावतरण करण्यात आलं।
2017 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आलेल्या अदिती सिंग यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। भारताच्या एकूण लोकसंख्येमध्ये पहिल्यांदाच पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त नोंदवली गेली आहे। केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं बुधवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारतात दर 1000 पुरुषांमागे 1020 महिला इतकी संख्या आहे। राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे 7 डिसेंबरला महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत। यावेळी ते किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करणार आहेत। खासदार छत्रपती संभाजीराजेंकडून राष्ट्रपतींना आमंत्रण देण्यात आलंय। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी 30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबरला मुंबई दौऱ्यावर असतील। यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची त्या भेट घेणार आहेत।